नमस्कार, मी प्रशांत सदामते, सामाजिक कार्यकर्ता। 26 मे 2025 रोजी काल तासगाव येथे परशुराम मंगल कार्यालय या ठिकाणी तब्बल 24 वर्षांनी त्या ठिकाणी आमसभा आयोजित करण्यात आली होती। या आमसभेला सन्माननीय तासगाव कडेमंकाळ मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी रोहितदादा पाटील तसेच तालुक्याचे सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये ही आमसभा त्या ठिकाणी पार पडली। वास्तविकता या आमसभेचा पाठपुरावा ज्यांनी केला ते तासगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते ज्योतिराम तात्या यांचं मी मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। कालच्या आमसभेत जर आपण बघितलं तर आमसभेच्या अगोदर तालुक्यातील जी काही प्रश्नांची सूचना होती किंवा जे तक्रार अर्ज होते त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रश्नांची विभाग प्रमुखांनी उत्तर दिलेली आहेत, लोकप्रतिनिधींनी उत्तर दिलेले आहेत। परंतु कालची जी सभा आहे ती 9:30ला सुरू होणार होती। तब्बल ती सभा 11, सव्वा 11च्या दरम्यान त्या ठिकाणी सुरू झाली आणि आज आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली की तब्बल ही सभा 9 तास त्या ठिकाणी सुरू होती। तासगाव कडेमंकाळचे सन्माननीय आमदार रोहितदादा पाटील यांच्याकडे आम्ही ज्या वेळेला सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काल आमसभेला गेलो होतो, त्यांना आम्हाला जे काही प्रश्न विचारायचे होते ते जनरल प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचे होते। परंतु त्या ठिकाणी विभाग प्रमुखाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आलेले ज्या तक्रारी आहेत त्याच्यावरतीच त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलेली आहेत। आम्हाला त्या ठिकाणी फार कमी संधी त्या ठिकाणी आम्हाला मिळाली। आम्ही जे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो ते जनरल प्रश्न होते, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न होते आणि त्या ठिकाणी आम्हाला संधी न मिळाल्यामुळे काल आम्ही 4:30 वाजता आम्ही निघून आलो आणि दादांना माझे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला हे प्रश्न विचारतोय। दादा, मी एक सर्वसामान्य छोटा कार्यकर्ता आहे, या प्रश्नांची आपल्याला जमलं तर आपण उत्तर देऊ शकता, उत्तर आपण नाही दिली तरी चालेल। परंतु माझे जे प्रश्न आहेत दादा, काल त्या आमसभेमध्ये मला विचारता आलं की सावळ, जांजणी, गव्हाण, मळणगाव, शिरडोन, गव्हाण ते मन्नराजुरी हा रस्ता गेली 5 ते 6 वर्षापासून होत नाही आणि त्याचं उत्तर आपण दादा मला असं दिलं की त्या रस्त्याला निधी अपुरा आहे, जसा निधी मिळेल त्या पद्धतीने आपण तो रस्ता पूर्ण करूया। परंतु त्या ठिकाणी जर निधी उपलब्ध नसेल तर तो रस्ता अर्धवट करण्याचं दादा कोणतंही कारण नाही। तसेही नागरिकांना सवय झालेली आहे खड्ड्यातून रस्त्यातून प्रवास करणं, त्यामुळं ज्या दिवशी संपूर्ण त्या रस्त्याचा निधी येईल त्या दिवशी आपण त्या रस्त्याचं काम सुरू करावं। दादा, माझी दुसरी एक आपणास विनंती केली होती काल सकाळी मी आमसभेच्या सुरुवातीलाच की तालुक्यामध्ये जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत सर्व विभागाचे, तर त्या ठिकाणी सर्वसामान्य लोक आपापलं काम घेऊन जात असतात, आपापले प्रश्न त्या ठिकाणी घेऊन जात असतात, आपले तक्रार अर्ज त्या ठिकाणी घेऊन जात असतात। परंतु त्या ठिकाणी दादा तिथले कर्मचारी, अधिकारी त्यांच्याशी उद्धट वर्तन करतात। त्यांना त्यांच्या जे काही त्यांच्या तक्रारी असतात किंवा जे अर्ज असतात त्या ठिकाणी त्यांना सल्ला किंवा मार्गदर्शन न करता टाळाटाळ केली जाते आणि उडवाउडवीची उत्तर देऊन त्यांना तिथून घालवलं जातं। तर ह्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपण ठोस पावलं उचलावीत, अधिकाऱ्यांना सक्त आपण सूचना द्याव्यात, जेणेकरून सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी आपलं एखादं काम घेऊन गेले, प्रश्न एखादा घेऊन गेले तर अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी तत्परता दाखवली पाहिजे। दुसरी गोष्ट, हे अधिकारी फावल्या वेळेमध्ये मोबाईलवरती असतात, टाइमपास करत असतात। काही अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी गुटखा आणि मावा खाऊन त्या संविधानिक पदावरती, त्या खुर्चीवरती बसलेले असतात। यांच्यावरती देखील आपण दादा कारवाई केली पाहिजे, ही सुद्धा मी काल मागणी केलेली आहे। तिसरी माझी मागणी आहे की दादा, तासगाव कवठेमंकाळ तालुक्यामध्ये
तुम्ही स्वतः अंजनीचे आहात, मीही अंजनीचा आहे. आपल्याच गावामध्ये जवळजवळ गायरान अतिक्रमणामध्ये 200-250 कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तीच परिस्थिती तालुक्यातील गावखेडे वाड्या वस्त्यामध्ये आहे. 18 पकड जाती 12 बोलतदार जे बहुजन समाजातील जी लोक आहेत, ज्यांना पूर्वीपासून जागा जमीन नाही, महसूल कुठला पुरावा नाही, ज्यांच्याकडे पुरेसे दाखले नाहीत, कुठलीही स्वतःच्या मालकीची जागा नाही, ज्या गावामध्ये ज्या ठिकाणी कामधंदा मिळायचा त्या ठिकाणी त्यांचा वास्तव्य झालेला आहे, त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे, अशा लोकांनी गायरान शासकीय पडजमीन त्याचबरोबर वन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण करून ती कुटुंब त्या ठिकाणी राहिलेली आहेत. त्यांना ग्रामपंचायतीकडून पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे, घरपट्टी आकारली जाते, पाणीपट्टी आकारली जाते, इतर सगळे जे टॅक्स आहेत ते आकारले जातात, त्यांना लाईट दिली जाते, त्यांचे मतदान कार्ड काढलेले आहेत, त्यांचे रेशन कार्ड काढलेले आहेत. या लोकांचं निवडणुकीच्या वेळेला मतदान चालतं, परंतु ही लोक ज्या वेळेला अतिक्रमण करून राहत असतात त्यावेळेला त्यांच्या नियमितीकरणासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. म्हणून सन्माननीय दादा, आमची आपणाकडे मागणी आहे की अशी जी काय वास्तव्य करून कुटुंब राहिलेली आहेत, सध्या कोर्टामध्ये ती केस सुरू आहे, तर आपण विधानसभेमध्ये लक्षवेधी या गोष्टीवरती मांडणार आहात का, जेणेकरून आपल्या राज्यामध्ये 6-6.5 लाख कुटुंब अशी आहेत की ज्यांच्याकडे कुठलीही स्वतःची मालकी नाही, स्वतःच्या नावाची कुठली जागा नाही, अशी लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांचं अतिक्रमण नियमितीकरण झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. अतिक्रमण नियमितीकरण नसल्यामुळं, स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळं मुलांना शिक्षणामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. पुरेशी कागद नसल्यामुळे ज्या काही घरकुल योजना आहेत, स्वतःची जागा नसल्यामुळं त्या घरकुल योजनेचा या अशा कुटुंबांना, अतिक्रमणधारकांना लाभ घेता येत नाही. त्यामुळं सरकारनं या बजेटमध्ये या वेळेला महाराष्ट्रात 20 लाख कुटुंबांना घर देण्याची योजना आणलेली आहे. वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत, घरकुल योजना, त्या माध्यमातून. परंतु स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळं अशा कुटुंबांना, अशा अतिक्रमणधारकांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. तर त्यामुळे दादा, हा अतिशय आपल्या तालुक्यातील, मतदारसंघातील आणि राज्यातील हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 6-6.5 लाख कुटुंब आहेत आणि या संदर्भात आपण विधानसभेत लक्षवेधी मांडून या गायरान अतिक्रमणधारकांना, शासकीय पडजमिनीवरती राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना आपण न्याय देणार आहात का, यासाठी आपण काय भूमिका मांडणार आहेत, याचंही आपण उत्तर दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर दादा, स्वर्गीय आराराबा पाटील यांनी तंटामुक्त अभियान राबवलं. आज तालुक्यातील परिस्थिती अशी आहे की गावागावात भावकीत भांडण सुरू आहेत, वादविवाद सुरू आहेत. लोक, नागरिक त्या गावामध्ये तंटामुक्त अध्यक्ष आहेत, परंतु ज्या वेळेला आबा होते त्यावेळेला गावातील तंटा हा गावातच मिटत होता. परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की तंटामुक्त जे अध्यक्ष असतात त्यांना कुणालाही विचारत न घेता डायरेक्ट पोलीस स्टेशन या तक्रारदारांच्याकडून गाठलं जातं आणि त्या ठिकाणी त्या फिर्यादी दिली जातात. त्यामुळं याच्यावरती आपण काय उपाययोजना करणार आहात याचंही आपण याच्यावरही आपण उत्तर दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर स्वर्गीय आराराबा पाटील यांनी ग्राम स्वच्छता अभियानामार्फत सगळी गावं हागणदारी मुक्त केली, हागणदारी मुक्त गावं झाली. परंतु आत्ताची सध्याची परिस्थिती अशी आहे दादा की ज्या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणी शौचालय आहे. हागणदारी मुक्त जी काही योजना होती, मला वाटतं की ती आबांच्या काळातच ती योजना ठामपणे राबवली गेली. परंतु आत्ताच्या सध्याची परिस्थिती अशी आहे की दादा, आता लोक रस्त्याच्या कडेला बसतायत. याच्यावरती सुद्धा आपण काहीतरी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, नागरिकांना या सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याच्यावरतीही दादा आपण ठोस पावलं उचलाल, किंवा ह्या तंटामुक्त अभियान असेल किंवा हागणदारी मुक्त गावं असतील, ही अभियानं सुद्धा दादा आपण युवा नेतृत्व आहात, आम्ही तुम्हाला तालुक्याचे आमदार म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे. त्यामुळे ह्या योजना आपण ठामपणाने पुढे न्याव्यात, लक्षवेधी आपण विधानसभेमध्ये मांडाव्यात, जेणेकरून नागरिकांच्या मध्ये परत एकदा ह्या योजनेचा एक प्रभाव पडेल आणि त्या ठिकाणी सुधारणा होईल. त्याच्यानंतर दादा, माझा पुढचा मुद्दा असा आहे की
अंजनीमध्ये 2 पाण्याच्या टाक्या आहेत, तरी देखील 4 ते 5 दिवसानंतर त्या भागातील लोकांना पाणी मिळतं. अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या पाण्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत. कधीतरी आपण दादा एखाद्याच्या घरी जाऊन आपण त्या ठिकाणी पाण्याचा जो साठा केलेला आहे तिथं जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आळ्या दिसून येतील. तर याच्यावरती सुद्धा आपण दादा उपाययोजना आखली पाहिजे किंवा याच्यावरती सुद्धा आपण हा प्रश्न सुद्धा खूप गंभीर प्रश्न आहे, याच्यावरती सुद्धा आपण उत्तर दिलं पाहिजे. त्याचबरोबर माझा दुसरा असा मुद्दा आहे की दादा बस्तवडे या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याचं उपकेंद्र होणार होतं, परंतु आपल्या अकार्यक्षमतेमुळे ते उपकेंद्र त्या ठिकाणी न होता ते खानापूर तालुक्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. आम्ही सर्वांनी मातंग समाजाच्या वतीनं मागणी केली होती की जर उपकेंद्र बस्तवडे या ठिकाणी जर झालं तर साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं त्या ठिकाणी नाव देण्यात यावं, परंतु हे आपल्या अकार्यक्षमतेमुळं हे उपकेंद्र खानापूर या ठिकाणी गेलं असं नागरिकांचं मत आहे. त्यामुळे याच्यावरती आपण सुद्धा बोललं गेलं पाहिजे. तसेच त्यानंतर माझा पुढचा मुद्दा आहे की आपल्या तालुक्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्या ठिकाणी अनेक भाजीपाला अनेक फळं त्या ठिकाणी उत्पन्न होत असतं. तर यासाठी आपण तालुक्यामध्ये एक कृषी संशोधन केंद्र येणाऱ्या काळामध्ये उभारण्याचा आपला काही मानस आहे का, हे सुद्धा आपण या ठिकाणी या निमित्तानं सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर आमची पुढची मागणी अशी आहे की तासगाव शहराच्या ठिकाणी बऱ्याच महापुरुषांचे स्मारक आहेत, पुतळे आहेत, परंतु आमची वारंवार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून पक्ष संघटनांच्याकडून गेली अनेक वर्षापासूनची मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा देखील पुतळा तासगाव शहराच्या ठिकाणी व्हावा आणि तसा पाठपुरावा सुद्धा काही आमच्या समाज बांधवांनी नगरपालिकेकडे केलेला आहे. याच्यावरती आपली काय भूमिका आहे ही आपण स्पष्ट करावी. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आता थोड्याच दिवसामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये 59 जाती आहेत. त्या ठिकाणी प्राधान्यानं चर्मकार समाजाला संधी मिळते, बौद्ध समाजाला संधी मिळते, परंतु मातंग समाजाला आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या ठिकाणी जागा आरक्षित असतील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या वतीनं आपण काही त्या ठिकाणी मातंग समाज बांधवांना कार्यकर्त्यांना संधी देणार आहात का, हे देखील आपण या ठिकाणी स्पष्ट करावं. दादा प्रश्न भरपूर आहेत आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तुम्हाला विचारायचा अधिकार आहे. याच्यावरती जर आपल्याला शक्य असेल तर आपण उत्तर द्यावं. जर वेळेअभावी आपल्याला उत्तर देता नाही आलं तरी देखील चालेल. एक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मी आपल्याला विचारलेले आहेत, त्यामुळे कोणीही कृपया गैरसमज करून घेऊ नये. कारण का लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणं किंवा अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणं हा आमचा लोकशाहीचा एक मार्ग आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आम्ही हे प्रश्न विचारलेले आहेत. दादा आपण उत्तर द्याल अशा मी अपेक्षा करतो. कालच्या आमसभेमध्ये आम्हाला हे मुद्दे मांडता आले नाहीत कारण का प्रचंड त्या ठिकाणी गोंधळ सुरू होता, त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी हे प्रश्न मांडता आले नाहीत. या व्हिडिओच्या माध्यमातून दादा मी आपल्याला हे सगळे प्रश्न मांडतोय, विचारतोय. आपण अतिशय संवेदनशील आहात, आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्याल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.